वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल। नमस्कार, मी सुप्रिया तोडकर, वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत। पाहूयाच्या ठळक बातम्या। घरफोडीचा गुन्हा उघड, दोघांस अटक, 4,70,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त। कोल्हापूर LCBची कारवाई। पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी कोल्हापूर जिल्ह्यात होत असलेल्या घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या दृष्टीने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर तसेच दुय्यम अधिकारी यांना रेकॉर्डवरील आरोपींना चेक करून तसेच त्यांच्याकडे तपास करून गुन्हे उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या। त्यानुसार पोलीस निरीक्षक कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरकडील पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, पोलीस अंमलदार युवराज पाटील, निवृत्ती माळी, सतीश जंगम, अमित सरजे, राजू कांबळे व महेंद्र कोरवी यांचे तपास पथक तयार करून तपास सुरू केला। सदर तपास पथकामार्फत तांत्रिकदृष्ट्या तपास करून व गोपनीयरित्या माहिती मिळवून घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचा प्रयत्न चालू असताना तपास पथकास खात्रीशीर गोपनीय माहिती मिळाली की प्रमोद उर्फ पम्या विश्वास वडर व किरण मारुती जाधव दोघे राहणार हुपरी या दोघांनी मिळून हुपरी पोलीस ठाण्याकडे दाखल असलेल्या घरफोडी चोरीचा गुन्हा नोंद आहे। मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने तपास पथकाने रविवार 1 डिसेंबर रोजी प्रमोद उर्फ पम्या विश्वास वडर वय वर्ष 24 वाळवेकर नगर हुपरी व किरण मारुती जाधव वय वर्ष 25 राहणार शिवाजीनगर हुपरी यांना त्यांच्या उपलब्ध पत्त्यावरून सोमवार 2 डिसेंबर रोजी ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सखोल तपास करून त्यांच्याकडून सोन्याचे व चांदीचे दागिने तसेच 44,700 रुपये रोख रक्कम असा एकूण 3,70,643 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून घरफोडी चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे। सदर दोघा आरोपींना मुद्देमालासह हुपरी पोलीस ठाणे येथे हजर केले आहे। वसुंधरा शक्ती न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील